नमस्कार, माझं नाव अस्मिता अशोक पायनाईक, असिस्टंट प्रोफेसर ऑफ गणपत पार्सेकर कॉलेज ऑफ एज्युकेशन, मराठी विभाग। मी आज तुमच्यासमोर नाट्यकृतीचे चित्रपट माध्यमात माध्यमांतर या विषयासंदर्भात बोलणार आहे। नाट्यकृतीचे चित्रपट माध्यमात माध्यमांतर एकूणच आधुनिक काळात तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात जी प्रगती झालेली आहे, या प्रगतीचं स्वरूप म्हणजेच काय तर सध्याच्या काळात साहित्य कृतींचं एकूणच माध्यमांतर करण्याकडे बराचसा कल लागलेला आहे। त्यामुळे कथा, कविता, कादंबरी, नाटक या विविध साहित्य प्रकाराप्रमाणे बहुतांश कादंबरी, नाटक या साहित्य कृतींचा माध्यमांतर होत आहे। एकूणच चित्रपट माध्यमात या कृती माध्यमांतर होताना आपल्याला दिसून येते। तर इथे आपण एकूणच चित्रपट एक माध्यम याविषयी सुरुवातीला बघणार आहोत। चित्रपट यालाच मराठीत आपण सिनेमा असं म्हणतो। एकूणच समाज जीवनाचं जे काही अंतरंग आहे किंवा समाज जीवन ज्या पद्धतीने आपण बघत असतो तेच चित्रपटाच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न केला जातो। चित्रपट हे दृकश्राव्य माध्यम असल्यामुळे त्याचा मानवी मनावर फार मोठा परिणाम होत असतो। भारतात सर्वप्रथम दादासाहेब फाळके यांनी मराठी चित्रपट आणला आणि त्यानंतर तो जरी मुकपट असला, एक प्रथम चित्रपट भारतीय चित्रपट हा मुकपट असला तरीही त्यानंतर पडद्यावरील चित्रे हालतात हेच लोकांना खूप मोठं वाटत होतं। एकूणच कथानके दृश्य स्वरूपात साकार होऊ लागली आणि चित्रपटातील कथानके सुरुवातीला देवादिकांची होती आणि पुढे पुढे या चित्रपटाचे विषय बदलू लागलेत आणि चित्रपटाची लोकप्रियता वाढू लागली। एकूणच चित्रपटांच्या घटकांचा विचार करता तर अभिनय, गायन, नृत्य याबरोबर लेखन, नेपथ्य, चित्रकला, फोटोग्राफी असे विविध घटकांनी मिळून चित्रपट बनत असतो। तिथे एकूणच चित्रपटाच्या कथालेखक, दिग्दर्शक अनेकदा ह्या गोष्टीत मोकळीक घेतात आणि चित्रपटाच्या कथानक त्यांना हव्या त्या पद्धतीने मांडत असतात। त्यानंतर नाटक एक माध्यम, चित्रपटाप्रमाणेच नाटक हेही दृकश्राव्य माध्यम आहे। रंगभूमीवर दृश्यात्मक आणि श्राव्यात्मक रूपाने प्रयोगित होईल अशी वाङ्मयीन रचना म्हणजे नाटक होय। रंगभूमीवर अभिनेत्याकडून अभिनय व संवादाच्या माध्यमातून लोकांना सांगितले गेलेली कथा म्हणजे नाटक होय। या संदर्भात दामू केंकरे असं म्हणतात की नाटकाची संहिता पांढऱ्यावर काळ्या अक्षराच्या स्वरूपात असते, परंतु दोन शब्दांमधील, दोन वाक्यांमधील, दोन परिच्छेदांमधील पांढरी जागा दिग्दर्शक, अभिनेते, तंत्रज्ञ इत्यादी स्वरूप निर्णय करणारे कलावंत अर्थगर्भ दृश्यरूप भरतात, तेव्हाच नाटक खऱ्या अर्थाने नाटक या संज्ञेस पात्र ठरते। एकूणच काय तर नाटक हे जरी संहिता असली तरी या संहितेला जिवंत रूप देण्याचं कार्य नाट्य दिग्दर्शक आणि इतर घटक करत असतात। नाटकाच्या संपूर्ण कालावधीत जे प्रेक्षकांना आपल्याकडे खेचून धरू शकतं तेच योग्य व यशस्वी नाटक होय अशी नाटकाची सर्वसाधारण व्याख्या आपण करू शकतो। नाटकाच्या घटकांचा विचार केला तर लेखक, कलाकार, प्रेक्षक या तीन घटकांशिवाय नाट्य संकल्पना अपूर्ण आहे। नाटकाच्या प्रयोग प्रकाराचा विचार केला तर संहिता, संवाद, नाट्य सादरीकरण, रंगमंच, अभिनय, रंगतंत्र, संगीत हे महत्त्वाचे घटक ठरतात। त्यामुळे एकूणच चित्रपट एक माध्यम आणि नाटक हे एक माध्यम याचा विचार करता दोन्ही माध्यमात काही प्रमाणात समानता असलेले आपल्याला पाहायला मिळतात। इथं आपण प्रामुख्याने विचार करणार आहोत की नाटक व चित्रपट माध्यमांतर प्रक्रियेत जेव्हा बदल होतात ते कोणकोणते बदल होत असतात। तर नवनवीन माध्यम प्रकाशात आल्यानंतर त्यांची गरज पुरवण्यासाठी का होईना साहित्याचा उपयोग झाला। साहित्याचे माध्यमाचे चित्रपट माध्यमात रूपांतरण हे अत्यंत साहजिकच झालं। एकूणच नाटक आणि चित्रपटाच्या कालावधीत मर्यादा आहेत। तपशिलांच्या बदलामुळे मूळच्या सौंदर्यात जराही उणेपणा येऊ नये याची अतिशय काळजी त्या माध्यमांतर प्रक्रियेत घ्यावी लागते। त्या माध्यमांच्या वैशिष्ट्यांवर, तंत्रावर हुकूमत हवी आणि आशयाला अग्रक्रम देण्याची कळकळ
माध्यमांतर प्रक्रियेत करावी लागते. नाटक या माध्यमाचा विचार करता ते शब्द माध्यम आहे, तर चित्रपट हे दृकश्राव्य माध्यम आहे. त्यामुळे कथेमध्ये पात्रे, प्रसंग वाढविणे, काही कमी करणे, शेवटचा प्रसंग परिणामकारक होण्यासाठी बदल करणे, मध्यंतरात योग्य ठिकाणी उत्कंठा ठेवून आणण्यासाठी जरूर तिथे बदल करणे माध्यमांतरात आवश्यक असते. कथेची पटकथा होताना, तिची प्रसंगांमध्ये विभागणी होताना, संवाद सजवताना या गोष्टी ध्यानात घ्याव्या लागतात. या सर्व गोष्टी लक्षात घेऊन त्याचा योग्य प्रमाणात उपयोग केला तर ती कलाकृती दर्जेदार बनू शकते. मग ती नाटक असो किंवा नाटकाचं रूपांतरण चित्रपट माध्यमांतर असो. इथे आपण प्रामुख्याने कठ्यार काळजात घुसली या नाट्य संहितेचे चित्रपट माध्यमात झालेल्या रूपांतराचा अभ्यास करणार आहोत. कठ्यार काळजात घुसली कथानक कठ्यार काळजात घुसली हे पुरुषोत्तम दारव्हेकर यांच्या लेखणीने व पंडित जितेंद्र अभिषेकींच्या अभिजात संगीताने समृद्ध असे संगीत नाटक आहे. संगीतातील घराणी मोठी की संगीत मोठे या प्रश्नाचा या नाटकात वेध घेतला आहे. हीच या नाटकाची कथा आहे. पंडित भानुशंकर आणि खानसाहेब आफताब हुसेन यांच्या दोन संगीत घराण्यातल्या संघर्षाची, तेवढीच गुरु व शिष्यांच्या नात्याची सुद्धा ही कथा आहे. पंडितजींपेक्षा आपली गायकी श्रेष्ठ आहे हे सिद्ध करण्यासाठी खानसाहेब 10 वर्ष प्रयत्न करत आहेत. खरे तर दोघेही उत्तम दर्जाचे गायक असतात, पण पंडितजींचा स्वभाव हा शांत मृदू असा आहे. त्यांच्या गायकीही त्यांच्या स्वभावाप्रमाणे आहे, पण या उलट खानसाहेबांची गायकी आहे ते आक्रमक अशा रीतीने गायन करताना आपल्याला या नाटकात व चित्रपटात दिसतात. खानसाहेबांच्या राजगायक होण्याच्या लालसेतूनच या नाटकाचे कथानक पुढे सरकते व ते राजगायक पद पंडितजींच्या ताब्यात असते ते अचानकपणे कपटाने खानसाहेबांच्या पदरी पडते आणि खानसाहेबांचे राजगायक बनण्याचे स्वप्न पूर्ण होते. अशा रीतीने कथानक पुढे सरकत असताना या नाटकाला वळण येते ते सदाशिव या व्यक्तिरेखेच्या येण्याने. सदाशिव आपल्या गुरुकडे म्हणजेच पंडितजींकडे आपली अपूर्ण राहिलेली संगीत विद्या पूर्ण करण्यासाठी येतो, पण पंडितजींनी गायकी सोडल्याचे कळताच तो खानसाहेबांकडून गायन शिकण्याची इच्छा व्यक्त करतो. पण पंडितजींचा शिष्य असल्या कारणाने खानसाहेब सदाशिवला शिष्यत्व देण्यास नकार देतात. खानसाहेबांनी नकार देऊनही आपले गायन शिकण्याचे स्वप्न साकार करण्यासाठी व संगीताच्या घराण्यांपेक्षा संगीत मोठे आहे हे सिद्ध करण्यासाठी झटताना आपल्याला इथे सदाशिव दिसतो. शेवटी हे सिद्ध करीत असतानाच एक दिवस आपल्या घराण्याची गायकी चोरल्याच्या आरोपावरून खानसाहेब त्याला मृत्यूदंडाची शिक्षा देण्याचे भर मैफिलीत सांगतात. शेवटी सदाशिव त्यांना आपले गायन फक्त एकदाच ऐकण्याची विनंती करतो. सदाशिवचे गायन ऐकून खानसाहेब व्यतिरिक्त मैफिलीतील लोकही भान हरवून त्याचे गाणे ऐकतात. सदाशिवला मृत्यूदंड देण्यासाठी जी कठ्यार उचललेली असते ती सहजपणे त्यांच्या हातून गळून खाली पडते. भरल्या मैफिलीतून खानसाहेब निघून जातात. एकूणच चित्रपट आणि नाटकात कथानक अशा पद्धतीनं आपल्याला पाहायला मिळतं. पण एकूण कठ्यार काळजात घुसली या चित्रपटाचा आणि नाटकाचा विचार करता ह्याची एकूण मांडणी करताना थोडेफार बदल झालेले किंवा माध्यमांतर म्हणून त्यात बदल घडून आल्याचे आपल्या लक्षात येतो. इथे आपण कठ्यार काळजात घुसली नाटक व चित्रपटातील पात्रांची तुलनात्मक अभ्यास बघतोय. पंडित भानुशंकर हे चित्रपटातील एक प्रमुख पात्र आहे. नाटकात मात्र असं नाही. नाटकात मात्र पंडितजींची भूमिका ही प्रत्यक्ष नाममात्र आहे. नाटकातील केवळ 2 अंकात अगदी मोजके संवाद त्यांच्या वाट्याला आलेले आहे. कविराज, उमा, झरीना अशा पात्रांच्या तोंडून त्यांचा वारंवार उल्लेख होताना पाहावयास मिळतो व त्यातूनच त्यांच्या स्वभावाचे दर्शनही आपल्याला घडते. पंडितजी राजगायक होते व याचा कधी त्यांनी गर्व केला नाही. नाटकात पंडितजींचे व्यक्तिरेखाटन हे अन्य पात्रांच्या संवादातूनच होते. चित्रपटात मात्र पंडितजींची व्यक्तिरेखा अगदी ठाशीवपणे रेखाटली गेली आहे. पंडितजी हे स्वभावाने अत्यंत साधे, सरळ, सहृदय व प्रेमळ आहेत. संगीतावर त्यांचे प्रेम आहे. त्याचबरोबर इतर गायकांच्या गायकीला दाद देण्याची दानतेही त्यांच्यात आहे.
पंडितजींच्या सौम्य स्वभावाचे दर्शन त्यांच्या गायनातूनही आपल्याला दिसते। अशा प्रकारे पंडितजी हे सच्चिल, चारित्र्यवान, विवेक, बुद्धिवान, निर्मळ अंतःकरणाचे व संगीताविषयी एकनिष्ठ भक्ती असलेले व्यक्तिमत्व नाटकातून व चित्रपटातूनही आपल्यासमोर येते। नाटकात पंडितजींची भूमिका कमी प्रमाणात असल्यामुळे कविराज, सदाशिव यांची भूमिका उठून दिसते व प्रत्यक्षात पंडितजी हे पात्र चित्रपटात असल्या कारणाने सदाशिव व कविराजांची भूमिका कमी झाली आहे। खानसाहेब नाटकातली नकारात्मक पात्र म्हणून खानसाहेबांचा उल्लेख करता येतो। नाटकात व चित्रपटातही खानसाहेब एक महत्त्वाचे पात्र म्हणून प्रेक्षकांसमोर व वाचकांसमोर उभे राहतात। एकूणच खानसाहेब अहंकारी, गर्विष्ठ स्वभावाचे व आपल्या घराण्याच्या गायकीचा कडवा अभिमान असलेले व्यक्तिमत्व म्हणून वाचकांसमोर उभे राहते। चित्रपटात खानसाहेबांचे खलनायकी पात्र खूप भडक केले आहे। नाटकात खानसाहेबांची व्यक्तिरेखा तेवढी भडक झालेली नाही। चित्रपट माध्यमाची ती आवश्यकता असल्या कारणाने खानसाहेबांची व्यक्तिरेखा भडक करावी लागली। कदाचित दिग्दर्शक सुबोध भावे यांना दोन प्रवृत्तीतील संघर्ष गडद करावायचा होता, म्हणून खानसाहेबांची भूमिका भडक रंगवली गेली असावी। त्यानंतर चित्रपटाच्या कथानकाला वळण देणारं पात्र म्हणजे सदाशिव। सदाशिव हा नाटक तसेच चित्रपटातील नायक ठरतो। संगीत कलेवर त्याचे निस्सीम प्रेम करणारा, कुशाग्र बुद्धिमत्ता, प्रतिभा, एखादा शब्द ऐकता क्षणी हृदयात साठवून ठेवण्याची कला त्याला अवगत असते। संगीत ज्ञानासाठी तो भुकेलेला होता व मोठ्या उत्सुकतेने पंडितजींकडे संगीत शिकण्यास आलेला होता। आपल्या गुरुवर त्याचे प्रेम असते। जेव्हा त्याला समजते की पंडितजीचा आवाज शेंदूर खाऊ घातला म्हणून गेला, तेव्हा तो खूप संतापतो। एकूणच चित्रपटातूनही सदाशिवच्या आक्रमक स्वभावाचे दर्शनही आपल्याला होते। पंडितजींवर झालेल्या अन्यायाचा सूड घेण्यासाठी तो खानसाहेबांना ठार करण्यासही येतो, पण झरीनाच्या म्हणजेच खानसाहेबांच्या मुलीच्या सांगण्याने त्याचे मत परिवर्तन होते। तो आपल्या कलेने खानसाहेबांचा अहंभाव संपवण्याचा प्रयत्न करतो। त्याचप्रमाणे तो जेवढा संतापी आहे तेवढा सहनशील असल्याचेही चित्रपटातून चित्रित केलेले आहे। उदाहरण, खानसाहेबांची गुलामी, जान व उस्मान या पात्राद्वारे होणारा अन्याय, अशा प्रकारचे प्रसंग आपल्याला पाहावयास मिळतात। नाटकात मात्र सदाशिवचा स्वभाव सूडबुद्धीच्या अंगाने जात नाही, तर संगीत साधना करणे हा हेतू बाळगताना जाणवतो। फक्त आपल्या गुरुवर झालेल्या अन्यायाला संगीताद्वारे न्याय मिळवून देण्यासाठी तो प्रयत्न करताना दिसतो। त्यानंतरचं पुढेचं पात्र आहे उमा। उमा ही पंडितजींची मुलगी। आपल्या वडिलांचे संस्कार घेऊन ती नाटकातून व चित्रपटातूनही आपल्या समोर येते। प्रेमळ, समंजस, साधे राहणीमान असून चांगल्या विचारांचे समर्थन करणारी एक कलाप्रेमी व गुणी मुलगी उमाच्या रूपाने नाटक व चित्रपटातही एकच स्वभाव विशेष घेऊन आपल्या समोर येते। वडिलांवर झालेल्या अन्यायामुळे खानसाहेबांविषयी तिच्या मनात असलेला राग ती नाटकात जसा स्पष्टपणे व्यक्त करते, तसा ती चित्रपटात करीत नसल्याने चित्रपटातून उमा ही एक संयमी स्वभाव असलेली मुलगी म्हणून प्रेक्षकांसमोर येते। शेवटचं पात्र आहे झरीना। झरीना ही खानसाहेबांची मुलगी। ती पंडितजींना आपल्या गुरुस्थानी मानते। आपल्या वडिलांच्या अहंकारी स्वभावाचा तिला तिटकारा येतो। चित्रपटातून झरीना एक सुस्वभावी, संवेदनशील, अन्यायाची चीड असणारी, सत्याची साथ न सोडणारी, विनम्र तेवढीच आक्रमक असे बहुरंगी व्यक्तिमत्व घेऊन प्रेक्षकांसमोर येते। नाटकात झरीनाचा स्वभाव काहीसा गर्विष्ठ, घमंडी दाखवला आहे, पण चित्रपटातून ती तशी व्यक्तिरेखा दाखवली नाही। कदाचित खानसाहेबांची खलनायकी व्यक्तिचित्र फुलवण्यासाठी चित्रपटात झरीना मवाळ आणि समंजस दाखवली आहे, तर नाटकातून ती गर्विष्ठ, घमंडी, आक्रमक, पित्याच्या राजगायक पदाबद्दल गर्व असलेली अशी आपल्याला दिसते। एकूणच समारोपात विचार करता कठार काळजात घुसली या पद्धतीने आपण इतर नाट्यकृतींचा सुद्धा रूपांतराचा विचार करू शकतो। या व्यतिरिक्त आपण नटसम्राट या नाटकाचा सुद्धा विचार करू शकतो। जेव्हा माध्यमांतरामध्ये नाट्यकृतीचे
चित्रपट माध्यमात रूपांतर होतं त्यावेळेस काही वेळेस कथानकामध्ये बदल करणे गरजेचे ठरते, जे कट्यार काळजात घुसली या नाटकात झाले नसून ते नटसम्राटमध्ये थोड्याफार प्रमाणात झालेले आपल्याला पाहायला मिळतात। त्याच पद्धतीनं पात्रांमध्ये सुद्धा बदल करावे लागतात, काही पात्र कमी जास्त करावी लागतात आणि काही पात्रांच्या स्वभाव वैशिष्ट्यांमध्ये सुद्धा बदल करावे लागतात। आणि जे बदल आता आपण कट्यार काळजात घुसले या चित्रपटाच्या निमित्तानं पाहिले। या चित्रपटात कालानुसार किंवा त्या चित्रपटाची गरज किंवा माध्यमांतराची गरज म्हणून पात्रांच्या स्वभाव वैशिष्ट्यात बदल झालेले आपल्याला पाहायला मिळाले। अशाच पद्धतीनं जेव्हा नाट्यकृतींचा चित्रपट माध्यमात रूपांतराचा विचार करतो तेव्हा मूळ आशयाला, मूळ कथानकाला धक्का न लावता हे बदल घडणं अपरिहार्य ठरते। धन्यवाद।